दीपक भाऊ मानकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन दादा। चिन्ह माहिती का? चिन्ह कोणतं आहे? गाड्या अच्छा, गटार तुंबलं, पाणी नाही आलं, हे नाही आलं, तिथं जाऊन सांगितलं कुठल्याही लोकांना की ते पटकन माणसं पाठवतात, म्हणजे आम्हाला थांबायची गरज नाही लागत. हर्षवर्धनच येईल ना, आता भाऊ नाही तर तोच येणार. म्हणजे आता राष्ट्रवादी वगैरे मला काहीच माहिती नाही, मला फक्त भाऊ माहिती, दीपक भाऊ मानकर, हर्षवर्धन दादा. प्रभाग 11 मध्ये दीपक भाऊ मानकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन दादा गोरगरिबासाठी अनेक पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर योजना आणल्यात आणि ते गरिबांना घर मिळाले नाहीत। त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही बहुमताने विजय करणार आहोत आणि याच्याबद्दल काही शंका नाही। त्यांचं चिन्ह माहिती? त्याचं चिन्ह घड्याळ। तर भाऊचे फार पुण्य आहे आणि या भागामध्ये मधल्या काळामध्ये लॉकडाऊन पडले, ते लॉकडाऊन मध्ये सुतारदारा ते किशकिंदा नगर तो SND कॉलेज या भागामध्ये रात्रंदिवस त्यांचे टेम्पो गाड्या अशा रात्रंदिवस फिरवण्याच्या भात वरण ही संपूर्ण लोकांनी खाऊन तो गरीब त्यांना आशीर्वाद दिल्याची राहणार नाही, मला खात्री आहे। आजी कुठे राहिला आपण आता? इथं काय वाढीतच अच्छा, किती वर्ष झालं राहते? आम्हाला बरेच वर्ष झालं राहतोय आम्ही इथं. अच्छा, एकूण इलेक्शन लागलं आहे, हा. कसं पाहता याच्याकडे? कोण उभा आहे माहिती आपल्याकडे एरियामध्ये? हर्षवर्धन भाऊ अच्छा, हो, काय ते म्हणजे काय काम? आमच्यासाठी पहिल्यापासून भरपूर करत आले, आम्ही सांगतो तसं करतात. अच्छा, हो, आमचं काय गरजा बिरजा काही जरी असल्या तर त्या करतात आमच्या. पण चिन्ह माहिती का? चिन्ह कोणतं आहे? घड्याळ अच्छा, आम्ही घड्याळालाच करणार. आम्ही घड्याळालाच काम करणार. करतात का कोण? हर्षवर्धन काम करतात आतापर्यंत तेच आमच्यासाठी सगळं करू शकत आले. जसं आमचं काय असलं ना अडचणी तरी आम्ही त्यांच्याकडे गेलो तरी करतात. इतर पक्ष पण येतं, त्यांचं काय नाही, काय येत नाही का ते लोक इथं? नाही, फक्त भाऊ? फक्त भाऊ, इतर पक्ष नाही, फक्त भाऊच आमच्यासाठी भाऊच आहे. आणि आम्ही म्हणलं तुम्ही जरी असं नाही केलं तर आम्ही म्हणतो आमच्यासाठी भाऊच करतात पहिल्यापासून. आता मुलगा आहे त्यांचा, हो, हर्षवर्धन. हा, मग ते हर्षवर्धन आहे माहिती आहे ना, हो, ते पण करणार ना आमच्यासाठी. बापानी केलं ते लोक करणारच ना, 100% करणार. धन्यवाद. आता प्रभाग केळवाडी. अच्छा, एक इलेक्शनचं वातावरण चालू आहे, हा. कसं वाटतंय केळवाडी मध्ये? चांगलं वाटतंय. नाही, कोण उमेदवार आहे? पक्ष कोण आहे? हर्षवर्धन दादा भाऊ अच्छा. उमेदवार आहेत, खूप चांगले आहेत ते. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे गेलो, आमची काही कामं असतील सगळं करतात व्यवस्थित, ते आमच्या गरजा पूर्ण करतात. आणि त्यांचे वडील तर खूपच चांगले आहेत. आता इतक्या वर्ष ते आमच्यासाठी काही आमचं प्रॉब्लेम असं ते सोडवतात. गटार तुंबलं, पाणी नाही आलं, हे नाही आलं, तिथं जाऊन सांगितलं कुठल्याही लोकांना की ते पटकन माणसं पाठवतात, म्हणजे आम्हाला थांबायची गरज नाही लागत. मग इतर एवढं पक्ष पण चांगलं. येत नाही इकडे कोण दुसरे? दुसरं एवढं कोणी येत नाही, तेवढे जण आम्ही निवडून आलेत तर नाही येत, एवढे भाऊच आहेत आमचे पहिल्यापासून. धन्यवाद. मध्ये आहे, निवडणुका लागल्यात, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटते. कोण कोण उमेदवार आहे माहिती का तुम्हाला? माहितीये, हर्षवर्धन, ओके, भाजपचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादी सगळ्यांचे, हा. तर बाकी उमेदवारांबद्दल तुम्हाला काय सांगायचं? काय सांगायचं म्हणजे काय सांगायचं, आपल्याला चांगलंच वाटतं. त्यांनी केलीत कामं, कोणी कामं केलेत? हर्षवर्धन म्हणा, दीपक मानकरनी म्हणा, हा. त्यांनी सगळ्यांनी केलेलीच आहेत कामं. लॉकडाऊन मध्ये काय कामं केली होती त्यांनी? पुष्कळ केलीत, असं आता सांगता नाही आलं, पण नाही, केलीत. जेवण वगैरे सगळ्यांसाठी सगळ्या या केलीत, भागातल्या, हो. कारण गरीब वर्ग वाटतं या सगळ्यांसाठी भागात. केलीत. दवाखान्याची सोय केली, सगळ्याची सोय त्यांनी त्यावेळेला केलेली आहे. माणसांना नेणं आणणं पोहोचवणं या भागात खूप केलेलं आहे या त्यांनी. भागात काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? छान वाटतं. कोणाचं निवडून कोणी असं वाटते? हर्षवर्धनच येईल ना, आता भाऊ नाही तर तोच येणार. म्हणजे घड्याळ इथं चालणार? आपलं तरी मत आहे, आमचं तरी तेच आहे. आमचं आयुष्य इथे गेले, त्यांचंच कायम गेले, तेच राहणार. ओके, मध्ये आहे, तर निवडणुकी संदर्भात काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना, भाजप, तर तुम्हाला कसं वाटतंय? आता पहिल्यापेक्षा तर आम्ही भाऊंच्या पाठीमागाचे पहिल्यापासून. आता दादांना उमेदवारी भेटली आहे हर्षदादा मानकरला, त्यामुळे आम्ही 100% दादांच्या पाठीमागाचे. हर्षदादा मानकर आमच्यासाठी फॅमिली सारखेच आहे म्हणा एक प्रकार. त्यामुळे प्रभागात कामं बी त्यांची एक नंबर आहे. आणि त्यांच्या अडचणीला कोणी गेलं तरी मदत 100% करतात. लॉकडाऊन मध्ये काय मदत केली? लॉकडाऊन प्रत्येक घरामध्ये किट धान्य दिलं, कुणाला हॉस्पिटलची मदत लागली तर ती दिलेली आहे. आणि भाऊ कायम कोरोना काळात पाठीमागे राहिलेले आहेत. कोथरूड मतदारसंघासाठी भाऊंनी कोरोना काळात भरपूर मदत केलेली आहे. दिवस रात्र भाऊ असे कुणालाही फोन करत होते, कॉन्टॅक्ट करत होते, बाबा कुणाला अडचण आहे का काय आहे. निम्या रात्री म्हणले तरी बाबा मदत करायची. हॉस्पिटलला कोणाला मदत लागली तर गाड्या लागल्या, अँब्युलन्स तरी पाठवायचे. पॅनल पूर्ण कोण म्हणेल? 11चा पॅनल बोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मारणार. अजित दादा पवार साहेबांच्या पाठीमागे गंभीर पण भाऊ उभे आहेत, तर भाऊंच्या पाठीमागे आम्ही उभे आहेत. हर्षदादा मानकर संघही आम्ही उभे कायम राहणार. आमची फॅमिली कायम सोबत राहणार. धन्यवाद.
ताई, आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहोत, निवडणुका लागलेल्या आहेत. तुम्हाला इथं राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना कोण याच्यापैकी कोण उमेदवार माहिती? ते राष्ट्रवादी वगैरे मला काहीच माहिती नाही. मला फक्त भाऊ माहिती, दीपक भाऊ मानकर, हर्षवर्धन दादा. ते असले की आम्ही ते कोणत्याही पक्षात असो, आम्ही डोळे झाकून त्यांनाच मत देतो. काय कामं केलं जातं? त्यांची कामं म्हणजे एकतर आता आम्ही इथं निरामी किशोरी वर्ग घेते. मला इथं वसुधा फाउंडेशनचा हॉल त्यांनी आज 9-10 वर्ष दिलेला आहे. म्हणजे जागा मोफत देते, ते 1 रुपया पण घेत नाहीयेत. आम्ही जे काही सुविधा मागू त्या आम्हाला लगेच उपलब्ध करून देतात. मुलींचे कुठे कॅम्प असले तर आम्हाला मुलींना न्यायला गाडी वगैरे देतात. त्याच्यानंतर गटराची काय कामं असतील, टॉयलेटची काय कामं असतील, रस्त्यांची काय कामं असतील, ते सगळे आम्ही डोळे झाकून आम्ही आमच्या भाऊंकडे जातो, दादांकडे जातो आणि ते काही आमचे प्रॉब्लेम असले ना तरी ते करतात. म्हणजे इतकं ते आम्हाला घरच्या सारखेच आहेत. असं आम्ही मानतच नाही की ते आमच्या बाहेरचे आहेत म्हणून. ह्या त्यांचा पॅनल उभा राहते, कसं पाहते पॅनलकडे? त्यांच्या पॅनलकडे मला राष्ट्रवादीचं पॅनल आहे पूर्ण, हा कसं पाहताय? हो करतात. आता मी सांगते ना, आज मी कितीतरी वर्ष झाले त्यांच्या बरोबरच आहे, पॅनल बरोबर त्या. त्यामुळं असं कधी मी म्हणणारच नाही की ते काहीच करणार नाही. पाहिजे त्यावेळेला ते आम्हाला आमच्या बरोबर असतात आणि आमचं घड्याळच आम्हाला यायला हवंय. आहोत केवाडी. अच्छा, एकंदरीत पुणे पालिकेचं इलेक्शन लागलं आहे, कसं पाहता त्याकडे इलेक्शन? राष्ट्रवादी घड्याळ ते हर्षवर्धन दादा. अजून पण आहे, शिवसेना आहे, भाजपा आहेत. नाही, हर्षवर्धन दादा तिथे आलेच, तिथे आलेच नाही आतापर्यंत लोक. नाही. तो कोण आहे तुमच्यासाठी मदतीला? हे भाऊ येतात, नाव काय? भाऊंची माणसं, दीपक भाऊंची माणसं. अच्छा, हे त्यांचे चिरंजीव उभा आहेत, त्यांनी कसं पाहतात त्यांच्याकडे? नाही, छान आहेत ते पण, ते मदत करतात तसे. अच्छा, त्यांचं चिन्ह माहिती का तुम्हाला? घड्याळ आहे. ठीक, धन्यवाद. सध्या आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहोत आणि निवडणुका लागलेल्या आहेत. शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, सर्व पक्ष आहे. तर तुम्ही कोणाला ओळखता आणि कसं बघताय ते? आम्ही दीपक भाऊ मानकरांना ओळखतो पहिल्यापासून आणि आता आमच्या आवारात 11 प्रभागांमध्ये हर्षवर्धन दादा हे आम्ही खूप जवळून ओळखतो. आणि आता त्यांच्याबरोबर 2 लेडीज उभ्या आहे. काय ते खिल्लारे ताईंचं नाव, कांताताई खिल्लारे आणि तृप्ती शिंदे. तर यांना पण आम्ही ओळखतो, ते पण छान कार्यक्रम घेतात. आणि आपल्या जोडीला परत आहे चंदूशेठ कदम, तर ते दादा पण खूप छान काम करतात. त्याच्यामुळे आम्हाला ही 4ही सीटं खूप प्रेमाने म्हणजे आदरने आम्हाला सपोर्ट करतात. कुठलेही उद्योग असू दे, बचत गट असू द्या किंवा कुठलेही महिलांचे त्रास, पाण्याचे वगैरे पाईपलाईन वगैरे असले तरी आम्हाला काय म्हणतात, सर्व कामं व्यवस्थित होतात आमची. धन्यवाद. प्रभाग 11 मधील हर्षवर्धन दादा मानकर, दीपक भाऊ मानकरांचे चिरंजीव, गेले 15 वर्ष झालं भाऊ इथे कामं करतात. ड्रेनेज लाईन असो, गटाराची कामं असो, लाईटची कामं असो किंवा बाबा काही प्रॉब्लेम, ॲम्ब्युलन्स लागतील कुणाला, कोणाचं काही घरामध्ये प्रॉब्लेम झाले तरी तिकडे सर्वांना मदत मिळते. आणि हर्षवर्धन दादा आता त्यांच्याच मागे 3 वर्ष झाले ते सगळे भाऊंच्या नंतर तेच कामं इथे वाढला ते बघतात. कुठल्याही काही प्रॉब्लेम आलं तरी ते दादांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही आमचा ऑफिस स्टॉप पूर्ण सगळ्या मदतीला धावून आम्ही जातो. कुणावरती काही वेळ आली तरी तिकडं आम्ही सगळेजण काम करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार आहेत, हर्षवर्धन दादा मानकर, तृप्तीताई शिंदे, कांताताई खिलारे. हा पॅनल आम्हाला बहुगज मताने निवडून आणायचा आहे. आमचा घड्याळाला पूर्ण पाठिंबा आहे. मी दीपक भाऊ मानकर यांचे सुपुत्र हर्षवर्धन दादा मानकर हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 3 उमेदवार आमचे उभे आहेत. 3ही उमेदवारांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत, कारण की 3ही उमेदवार काम करणारे आहेत. जर ते काम केलं नसतं तर आम्ही त्यांना निवडून दिलं नसतं. पण ते गोरगरिबांचे खरोखर काहीवारी आहे. आत्तापर्यंत आम्ही भरपूर असे नगरसेवक बघितले, पण दीपक भाऊ मानकरासारखा नगरसेवक बघितला नाही. कारण की तो सरळ हाताने मदत, कसलीही मदत असो, काही असो, कोणाचा दवाखान्यासाठी असो ते मदत करतात, शिक्षणासाठी हर्षवर्धन दादा मदत करतात, कोण आजारी पडलं तरी हर्षवर्धन दादा, जरी ते नगरसेवक नसले तरी ते काम करतात. याला फार महत्व आहे. हो, नाही प्रश्नच नाही, ते खरोखर करणं म्हणून आहे. आलं का लक्षात? पण ते इतके त्यांना म्हणजे त्यांनी आता मुलावून जास्त कसं लोकांना काम लागेल, जास्त तरुण पिढीला ते अट्रॅक्ट करतात. लगेच पाठीने हात टाकतात, बाळा तू काय करतोस, का तू कामाला आहेस का नाही, हे पण ते विचारतात.
म्हणजे कुणी आलं तरी सढळ हाताने ते मदत करतात. त्यांच्याकडून म्हणजे ते इतके आता सांगण्यासारखं भरपूर आहे. आपल्या वार्डात त्यांनी जिम चालू केली, ग्रंथालय चालू केलं, म्हणजे असे अनेक उपक्रम त्यांनी चालू केलेत. गोरगरिबासाठी कॉर्पोरेशनच्या शाळासाठी स्वतः होऊन ते मदत करतात. आज असा नेता आमच्या प्रभाग क्रमांकाला मिळणं हे आमचं भाग्यच आहे. स्वामी समर्थांची खूप कृपा आहे असं सांगितलं. त्यांच्यावर खूप स्वामी समर्थांची कृपा आहे आणि खरोखर आम्हाला असा नेता पाहिजेच. धन्यवाद. दीपक भाऊकड दानत हा. दीपक भाऊकड दानत पण आहेत. दीपक भाऊंको दानत म्हणजे ते सरळ हातांप्रमाणे कोणत्याही पक्षाचा येऊ, तुम्हाला मी खरे ते सांगतो, कोणत्याही पक्षाचा येऊ ते म्हणणार नाही, पक्षपात करणार नाही, ह्यो माझा तो माझा तो माझा हा माझा, कधी नाही. सरळ हाताने कोणी असू, सहजगत्या जरी त्यांच्या दारात जरी कोण गेलं तरी माघारा येत नाही. सगळ्यात महत्वाचं हे आलं का लक्षात. नाही भाऊ हे भाऊ आहेत, भाऊ खरोखर ते दैवतच आहेत. थोडं